नमस्कार मित्रांनो. पारू 15 जानेवारी प्रोमध्ये आदित्य अनुष्कामध्ये पारूला बघतो आणि म्हणतो, पारू चल. यामुळे अनुष्काला खूप लाज वाटते आणि तिचा चेहरा पडतो. आता प्रत्येक वेळेस आदित्य पारू पारू करत असतो. अनुष्का मनात म्हणते, हा माझ्यामध्ये पारूला बघतो. आता तिला स्वतःचा खूप अपमान वाटतो. या नादामध्ये आदित्यची ॲक्टिंग चांगली होते आणि आतापर्यंत अनुष्काने जो गैरसमज अहिल्याच्या मनात भरलेला असतो तो दूर होतो. प्रीतम म्हणतो, दादा क्या बात आहे, तू छा गया. आता सगळेच टाळ्या वाजवतात. श्रीकांत म्हणतो, आदित्य मस्त, तो नेहमी जे करतो ना ते बेस्टच असतं. प्रेम म्हणते, आदित्य दादा खूपच छान. आता एक एक करून आदित्यचं सगळेच कौतुक करत असतात. आता अनुष्काची नजर जाते तर अहिल्या आदित्यकडं कौतुकाने बघत असते. हे बघून अनुष्काचा खूप जाळफळाट होतो, कारण अनुष्काला कुणीही भाव देत नाही. ती आता अहिल्याला भडकवण्यासाठी म्हणते, काय पारू जमलं ना मला. आदित्य शॉकून अनुष्काकडं आणि पारूकडं बघायला लागतो. अनुष्का म्हणते, नाही म्हणजे मला नाही वाटत पारू इतकं मला चांगलं जमलं असेल. कारण शूट सुरू असताना अनुष्का म्हणण्याऐवजी आदित्य सतत पारू पारूच म्हणत होता. आता पारू आणि आदित्य घाबरतात. अहिल्याला खूप राग येतो. अनुष्का म्हणते, बहुतेक त्याला माझ्यामध्ये तीच दिसत होती. हे ऐकून दामिनीला खूप मजा वाटते. ती काय सांगतेस अनुष्का, खरंच? नाही म्हणजे ही गोष्ट मी पण नोटीस केली की आदित्याला तुझ्यासोबत शूट करायचंच नव्हतं, पण आता वहिनी बोलल्यामुळे त्याला काहीच नाही बोलता आलं. ती अहिल्याकडे बघते. अहिल्या रागाने बघत असते. अनुष्का म्हणते, कदाचित तसं असेल म्हणून आदित्य मला पारू म्हणत होता. आदित्य शॉकून म्हणतो, अनुष्का काय काय बोलते. अनुष्का म्हणते, अरे खरंच तुला आठवत नाही आहे का, तू मला पारूच म्हणत होता. पण अरे काहीच हरकत नाही, तू काय एवढं मनाला लावून घेतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आदित्य हे लग्नानंतर नाही चालणारा. अनुष्का बोलत असते, पण अहिल्याला मात्र लाजही वाटते आणि रागही खूप येतो. आता आदित्यला कळून चुकतं की अनुष्का आईला भडकावते, पण ती का, यामुळे तो गोंधळून जातो. पण पारू मनात म्हणते, हे अनुष्का मॅडम अशा का वागत्यात आणि त्या गुंडांना यांनी पैसे काय दिले असतील. आणि त्यामध्ये तो पण होता ज्याने माझ्या तोंडावर शाई फेकली होती. याचा अर्थ त्याला अनुष्का मॅडमनेच पाठवलं आणि दिव्याला सांगितलं की मला ब्रँड ॲम्बॅसिडर पद नको आहे. म्हणजे अनुष्का मॅडम हे सगळं जाणून बुजून करतायत. नाही नाही, आता मला हे शोधून काढायलाच पाहिजे. पण अहिल्या मात्र शांत असते, कारण तिने आदित्यला चॅलेंज दिल्यामुळे ती काहीच बोलू शकत नसते. तर तुम्हाला काय वाटतं, मुळातच ही अहिल्याच हेकट आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.